मीडिया वर्ल्ड तर्फे आयोजित भारत की बेटी अवॉर्ड 2026 हा भव्य सन्मान सोहळा मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे उत्साहात संपन्न झाला। समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर नीलमताई गोऱ्हे उपस्थित होत्या। प्रमुख पाहुण्यांमध्ये अंकिता पाटील ठाकरे तसेच यांचा समावेश होता। कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते देव गिल, मिस अर्थ इंडिया 2025 कोमल चौधरी, अभिनेत्री केसरी तसेच अभिनेता प्रसाद शिकरे, संतोष जगताप, मारुती भंडारी, शशिकांत कांबळे, गीत सानिया कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली। महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन मीडिया वर्ल्डचे संस्थापक सुमित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। तसेच प्रमोद गोळे आणि व्यावसायिक मार्गदर्शक एस सावंत यांचं सहकार्य लाभलं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुमित यांनी आयोजित केलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते। युनायटेड नेशन्स बरोबर गेली 10 वर्ष आम्ही ऑनलाईन कार्यक्रम घेतो। त्याच्यामध्ये मला आठवतंय की एकदा मला नेपाळच्या, पंजाब मधून, लंडन मधून जॉईन झालेल्या महिला सांगत होत्या, देर इज नो जर्नलिस्ट, कोणीच वार्तापत्र नाहीये, पण देर इज ओनली मीडिया वर्ल्ड न्यूज। कारण सुमित आंबेकर त्याला जॉईन झालेले होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की ठिकठिकाणच्या महिलांचा आवाज ऐकून तो प्रक्षेपित करण्याचं काम सुमित करत असतात आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले। तर स्त्री ही एका अर्थाने दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीचं रूप आहे। प्रत्येक ठिकाणी मुलाला शिकवत असताना ती सरस्वती होते। ज्या वेळेला आर्थिक व्यवहार बघायचे असतात बँकिंगचे, तर बरेचसे घरातले आर्थिक व्यवहार हल्ली स्त्रियाच बघतात माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांना सगळे माहिती असते। आणि अशा वेळेला सगळं ऑनलाईन आलंय की नाही बघण्यापासून ती लक्ष्मीचं काम करत असते। आणि मात्र महिला रागवली तर घरातल्या पुरुष वर्गाला कल्पना असेल की ती जेव्हा दुर्गेचं रूप प्राप्त करते किंवा कामाच्या ठिकाणी दुर्गेचं रूप प्राप्त करते तेव्हा तिला कुणीच अडवू शकत नाही। अशी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अनुभव आपल्याला सगळ्यांना येत असतो। आज इथे मला एक विशेष आनंद झाला की कला, नृत्य, वैद्यकीय शास्त्र, सेवा, समाजसेवा किंवा गृहिणी अगदी असणाऱ्या महिला अशा अनेक जणींना पुरस्कारासाठी सुमितनी भारत की बेटी म्हणून सुमित आंबेकर यांनी आज इथे पुरस्कार दिलेले आहेत। त्या सगळ्या जणांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःचा उजवा हात स्वतःच्या पाठीवर ठेवा जरा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्या। काय हरकत नाही की मी इथपर्यंत आले आणि याच्या पुढे मला जायचं आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारे स्वतःचा आत्मविश्वास वाढवून जे आपण काम करतोय त्या कामामधून नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या संदर्भात 2030ला असं म्हटलेलं आहे की 50% स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात असतील आणि कुणालाही आपल्याला पाठीमागे सोडायचं नाहीये, सर्वांना बरोबर घेऊन जायचंय। या दृष्टिकोनातून ज्यांना आज पुरस्कार मिळाला नाहीये अशा ज्या महिलांबरोबर, पुरुषांबरोबर तुम्ही काम करत असाल त्यांना या कामामध्ये पुढे नेण्यासाठी तुमचं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक कार्यशक्ती, त्याचबरोबर सरस्वतीचं, गणेशाचं वरदान, निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य अशा प्रकारचं प्राप्त हो, लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळवत आजच्या कार्यक्रमात आपण मला बोलावलं प्रेमाने। खरं तर माझं आता परत मी आमदार झाले, त्याचा शपथविधी आहे 14 तारखेला, त्यामुळे थोडी गडबड आहे माझी सुद्धा, पण आजच्या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम आले। आणि माझ्या बरोबर सुमित, आम्ही ज्या टीम घेऊन गेलो, बऱ्याच वेळेला अष्टविनायकाला गेलो त्यावेळेला त्यांनी ते कव्हर केलं, त्याचं अतिशय सुंदर असं, तो एक गणेश भक्त आहे, त्यांनी त्याचं सुद्धा एक सुंदर असं गणेश दर्शन घडवलं। त्यामुळे आज ज्या कलाकारांनी गणेश वंदना केली त्यांना निवडल्याबद्दल मी संयोजकांचे अभिनंदन करते आणि त्या मुलींना पण मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। मॅडम, माझ्याकडे जेव्हा यादी येत होती नॉमिनेशन मध्ये, तेव्हा अनेक जण विचारत होते मला की तुम्ही नेमकं काय कॅटेगरी ठेवली आहे, काय नाही। म्हणलं तुम्ही देशात राहता, म्हणे हो, काहीतरी करता, घरात स्वयंपाक जरी बनवत असेल तर ती नारी देखील आमच्यासाठी महत्वाची आहे, आणि त्यामुळेच या संकल्पासाठी 1 लाख स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा प्रण या ठिकाणी मीडिया वर्ल्ड न्यूज सर्व टीमने या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर अनेकांनी मला विचारलं की महिलांचा कार्यक्रम पुरुष मान्यवर कशाला? खरं तर दोन्हीही या देशाच्या प्रगतीमध्ये कुठेतरी योगदान देत आहेत। त्यामुळे जरी भारत की बेटी हा पुरस्कार असला तरी स्टेजवर तुम्हाला पुरुष मंडळी दिसत आहेत, आणि मेन म्हणजे आयोजक टीम मध्ये मी स्वतः या ठिकाणी दिसतोय। या कार्यक्रमाचे आमचे जे सह आयोजक आहेत, व्यावसायिक मार्गदर्शक, त्यांना मी म्हणतो एस सावंत सर माझ्यासोबत आहेत। आमचे दुसरे मित्र प्रमोदजी गोळे,
हे देखील या कार्यक्रमाचे सह आयोजक मध्ये या ठिकाणी आहेत. मी खरं तर जास्त वेळ न घेता जो आपला मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे येणार आहे. परंतु ही संकल्पना कशी सुचली आणि भारत की बेटी हा पुरस्कार का द्यावा याच्या मागे फक्त 1 मिनिटामध्ये मी सांगतो. खरं तर मागच्या वर्षी जेव्हा ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं आणि मॅडम ज्या दिवशी ते युद्ध चालू होतं त्या दिवशी आमचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता. सर्वांच्या मनात धाकधूक होती, नेमकं सीमेवर चाललंय काय. आणि यशस्वीपणे ज्यांचं नेतृत्व त्या ऑपरेशन सिंदूरचं केलं त्या सर्व आपल्या देशाच्या भगिनी होत्या आणि त्यांनी ते सक्सेसफुल मिशन या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचं केलं. त्यामुळे अभिमान वाढला आणि नक्कीच या पुरस्काराचं एक फलित झालं असं मला या ठिकाणी वाटलं. आणि त्याच वेळी संकल्प घेतला की आपण कमीत कमी भारतातील 1 लाख महिलांना हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. मी खरं तर अधिक वेळ न घेता सर्व आमचे जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला हा पुरस्कार देऊन मला खूप गर्व होतोय आणि तुम्ही तो ऍक्सेप्ट केला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. नारी शक्ति का मान है, भारत की हर बेटी पहचान है, माँ के आशीर्वाद से ही उसका ऊंचा उड़ान है. कर्तृत्व जिसकी चमक बने, संस्कार जिसकी शान बने, कर्तृत्व जिसकी चमक बने, संस्कार जिसकी शान बने, भारत की बेटी के सम्मान से देश मेरा महान बने, देश मेरा महान बने. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत माता.